नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आरुषला झोपी लावलं होतं. तो जागा असला ना मला काहीच करू देत नाही, म्हणजे मध्ये मध्ये लुडबुड करतो आणि काम व्हायच्या ऐवजी वाढून बसतात. त्याच्यामुळे त्याला आधी झोपी लावलं आणि मग मी माझ्या कामांना लागले होते. किचन कट्टा आधी घासून घेतला. त्यानंतर आहे ना फ्रीजवर पण खूप पसारा झाला होता, तोही आवरून घेतला. कामं करायला लागलं ना मग एकाच दिवशी मला सगळं करायचं असतं. ते सगळं आवरलं, सगळं झाडू वगैरे मारला आणि त्याच्यानंतर फरशी पुसून घेतली. आता एवढी सगळी आवरावर चालली आहे माझी कशासाठी, तर आम्हाला पुन्हा गावाला जायचं होतं म्हणून सगळं मी घर साफसफाई करून जात असते. तिकडून आल्यावरती जास्त पसारा नको दिसायला म्हणून तिकडून आल्यावरती पण साफसफाई करावीच लागते. पण माझं असं का होतं मला नाही माहिती. मी प्रत्येक वेळेस जाताना असं घरातली सगळी साफसफाई करून जात असते. हे सगळी कामं आवरल्याच्या नंतर पाणी पिण्यासाठी थोडा ब्रेक घेतला होता. त्यानंतर भरपूर सारे कपडे मला ना टिपा मारायच्या होत्या त्यांना, म्हणजे काही हे मला लूज होत होते ना, त्यांना फिटिंग करायची होती. आणि ते काम होण्याच्या आधीच महाशय उठून बसले होते. त्यांना पाहत ते काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी चहा बनवला होता आणि आरुषला दूध प्यायला दिलं. मी साहेब मला म्हणत होते आपण असं चिअर्स करूयात म्हणून. नवीनच शिकले, कुठून शिकले काय की. ते सगळं झाल्याच्या नंतर ना कपडे होती बरीचशी इस्त्री करायला, ते काढले होते मी. त्या सगळ्या कपड्यांना इस्त्री करून घेतली आणि उशीर तर खूपच झाला होता. त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता. आरुष आणि माझ्यासाठी स्वयंपाक बनवला. स्वयंपाक बनवल्यानंतरही मला बॅग भरायची होती, पाण्याची बाटली भरायची होती, इतकी सगळी कामं करायची होती. तर चला इथेच एंड करते आपला आजचा व्लॉग. बाय.